कंत्राटी वीज कामगारांचे महत्त्वपूर्ण प्रश्न शासन प्रशासन स्तरावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं आजपासून महावितरणच्या कार्यालयासमोर साखळी धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय। 17 ऑगस्टपर्यंत आंदोलन चालणार आहे। कंत्राटी कामगारांना वेतनवाढीबाबत वंचित ठेवून कायम कामगारांनाच वेतनवाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशा करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कामगारांनी यापूर्वीही आंदोलनं केली आहेत। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करून घ्यावं, या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांना स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करण्यात यावी आणि संघटनेनं यापूर्वी केलेल्या विविध मागण्या याबाबत त्वरित कार्यवाही करून कामगारांना न्याय द्यावा, या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन छेडण्यात येत आहे। कंत्राटी वीज कामगारांनी सध्याच्या साखळी आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर 24 ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर आमरण उपोषण करू असा इशारा दिलाय। कोल्हापुरातील धरणं आंदोलनात विजय कांबळे, अनिल लांडगे, सागर निगडे, सागर गुरव, अमर मेढे, दीपक माने, रोहित जाधव यांच्यासह कंत्राटी वीज कामगार सहभागी झाले होते।